जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये साखरपुडा समारंभानिमित्त बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेड आर्चर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचे, त्यामध्ये आपलं डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं। त्यानंतर आपण एक झिप फाईल दिली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट टेरा ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आणि इथे पासवर्ड टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे पासवर्ड टाकून घेतो, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर आपला साखरपुडा समारंभाचा फोल्डर ओपन झालेला आहे। त्यामध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे। आता PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकता की अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे, एकदम खतरनाक। तर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता भरपूर सारा लेअर दिलेला आहे। इथे आपण लेअरवरती तुम्ही काही पण चेंजेस करू शकता। आपण लॉक अनलॉक केला तर तुम्ही कोणतं पण ऑब्जेक्ट कुठे पण मूव्ह करू शकता। तर आता हे फॉन्ट चेंज करायचे कसे, तर इथे सर्वात खाली यायचं गणपतीच्या वरचा जो आपला मुलाचा फॉन्ट आहे, तर हे फॉन्ट चेंज करण्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप्लिकेशन लागेल। या ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। इंडियन फॉन्ट कन्वर्टर ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल, तर AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। इथे काय पण नाव टाईप करून घ्यायचं। मी फॉर एक्झाम्पल इथे टाईप करून घेतोय ओके। तर इथे AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर कॉपीवरती क्लिक करायचं आहे। परत पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे आणि इथे एडिटवर क्लिक करायचं आहे आणि इथे पेस्ट करून टाकायचं आहे। समोर फक्त A लावायचा आहे ओके। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपला फॉन्ट चेंज झालेला आहे। तर पोझिशनवरून हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। जर ॲडजस्ट व्हायला नसेल तर हे चिरंजीव जे लिहिलेलं आहे ते ॲडजस्ट करायचं आहे ओके। तर अशा प्रकारे तुम्ही काय पण याच्यातलं चेंज करू शकता। तर साखरपुडा समारंभ ह्या फॉन्ट पण तुम्ही अशाच प्रकारे इथून चेंज करू शकता। इथे इंडियन फॉन्ट कन्वर्टरमध्ये तुम्ही टाईप करायचं आहे, मराठीमध्ये काय पण टाईप करू शकता तुम्ही। मी इथे शुभविवाह टाईप करून घेतो ओके। तर इथून कॉपी करतो आहे, तर बघू शकता इथे एडिट ऑप्शनवरून मी इथे पेस्ट केल्यानंतर शुभविवाह अशा प्रकारचा आपला फॉन्ट तयार होऊन जातो। तर इथे सर्व लेअर जे आहे त्या लेअर तुम्ही अनलॉक करून चेंज करू शकता। इथे आता दिनांक दिलेला आहे, इथून तुम्ही चेंज करून ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली चेंज होत असतं। तर तुम्हाला काही एलिमेंट वगैरे सरकवायचे असेल कुकडे, तर तुम्ही एलिमेंटवरती क्लिक करायचं आहे। इथे ऑप्शनवरती यायचं आणि इथे पोझिशनवरून एलिमेंट ॲडजस्ट करू शकते यामधले जे आपण यूज केलेलं आहे। बॅकग्राऊंड पण आपलं एकदम खतरनाक दिलेलं आहे। बॅकग्राऊंड पण तुम्हाला चेंज करायचं असेल तर गुगलवर असा भरपूर सारे बॅकग्राऊंड दिलेले असतात, तिथून तुम्ही डाउनलोड करून बॅकग्राऊंड चेंज करू शकता। तर आता हे सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं आहे आणि फॉर्मॅटला PNG सिलेक्ट करायचं। यानं काय होतं, जे आपलं पिक्सआर्टमधले जे काय पण आपण प्रोजेक्ट असला तर तो फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होत असतो। सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर हे थोडंसं लोड होईल। त्यानंतर आपलं जे बॅनर आहे किंवा जे कार्ड असतं ते डायरेक्टली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होत असतं फुल HD क्वालिटीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका।